दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये स्वामी एकटेच निवास करू लागले. त्या भयानक अरण्यामध्ये कोणीही मानव दृष्टीस पडत नसे. परमपूज्य महाराज तेथे एका झाडाच्या ढोलीमध्ये राहत. महाराज त्या झाडाच्या ढोलीमध्ये राहत असत. त्या शेजारी दुसऱ्या झाडाच्या ढोलीमध्ये एक भयंकर काळा नाग वास करीत असे. महाराज म्हणतात, मला तप काळामध्ये अरण्यात एका काळ्या नागाची सोबत असायची. पाऊस काळात महाराज रात्री समयी झाडाच्या ढोलीमध्ये निवास करीत असत. काळा नाग त्याचे निवासस्थान सोडून बाहेर गेला की मग महाराज ढोलीतून बाहेर येत असत व रात्री तो नाग पुन्हा त्याच्या ढोलीत प्रवेश करण्यापूर्वी महाराज आपल्या ढोलीमध्ये जाऊन बसत असत. अशा भयंकर परिस्थितीला तोंड देत महाराज अरण्यात राहू लागले. तप साधना करू लागले. परमपूज्य महाराजांना अरण्यामध्ये वाघांची संगत मिळू लागली. वाघासारखा हिंस्त्र प्राणी देखील त्यांना कोणताच उपद्रव देत नसे. त्यांच्या पुढे वाघ देखील शांत होई. महाराज वाघावर बसून अरण्यामध्ये फिरावयास जात असत. एके दिवशी किटाच्या रानामध्ये विठू खरात नावाचा एक शिकारी शिकार करण्याकरिता आला. त्याने वाघाची ढरकाळी ऐकली व तो एका दाट झाडीमध्ये दडून बसला. त्याने पाहिले एक साधू वाघाच्या पाठीवर बसले आहेत. वाघ त्यांना पाठीवर घेऊन अगदी डौलाने चालला आहे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि ते साधू सामान्य मानव नसून कोणीतरी महात्मे असावेत अशी विठू खरात यांची खात्री झाली. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः.